हरभरा हे रब्बीतलं महत्त्वाचं पीक. राज्यातल्या बहुतांश भागामध्ये हरभरा ऐन भरात आलेला आहे. लागवड आणि व्यवस्थापनाचं नियोजन व्यवस्थित झालं तर शेतकऱ्यांच्या हाती 4 पैसे जास्तच मिळतात. पण हरभरा पिकाला सगळ्यात मोठा धोका असतो तो घाटे अळीचा. घाटे अळीवर वेळीच नियंत्रण मिळालं नाही तर डोळ्यात देखत पीक नष्ट होताना पाहण्याशिवाय पर्याय नसतो. शिवाय सध्याचं वातावरण घाटे अळीसाठी पोषक असल्यानं शेतकऱ्यांनी डोळ्यात तेल घालून व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. कसं करायचं घाटे अळीचं नियंत्रण सांगतायत पुण्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर एस.बी. खरबडे. हरभरा हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक आहे. या पिकावरील महत्त्वाची कीड जर पाहिलं आपण तर हिरवी घाटे अळी. ही कीड राष्ट्रीय कीड म्हणून देखील सर्वांना आपणास परिचित आहे. या किडीचं नियंत्रण करताना आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतींचा किंवा आराखड्यांचा वापर होणं अत्यंत गरजेचं आहे. या हरभरा पिकाखालील क्षेत्र जर पाहिलं आपण जवळपास 10 लाख हेक्टर आहे. परंतु आपली उत्पादकता जर पाहिलं तर जवळपास 600 ते 650 किलो प्रति हेक्टरी आहे. त्यामुळं या पिकाचं उत्पादन वाढण्यादृष्टीने जर पाहिलं आपण तर एकात्मिक कीड व्यवस्थापन आराखड्यांचा वापर होणं अत्यंत गरजेचं आहे. याच्यामध्ये घाटे अळीचं आपण जीवनक्रम सुरुवातीस पाहणं गरजेचं आहे. ही घाटे अळी आपल्या जीवनक्रमामध्ये किंवा घाटे अळीचा पतंग मादी पतंग जो आहे तो जवळपास 300 अंडी देतो. ह्या अंडी कालावधी जो आहे तो 5 ते 6 दिवसांचा आहे. त्याचबरोबर अळी कालावधी जो आहे तो 12 ते 16 दिवसांचा आहे. या 12 ते 16 दिवसांच्या कालावधीमध्ये अळी जी आहे ती 5 ते 6 अवस्थांमधून जाते व पिकाचं अतोनात नुकसान करते. यामुळं पिकाचं अतोनात नुकसान जे होतं आहे ते याच्यातली जर पाहिलं तर घाटे अळीमधली अळी अवस्था जी आहे ती प्रादुर्भावाची अवस्था आहे. पिकाचं अतोनात नुकसान करते. त्यानंतर कोशावस्था जर पाहिलं तर 8 ते 10 दिवसाची कोशावस्था आहे. अशा प्रकारे ही घाटे अळी जवळपास 30 ते 35 दिवसामध्ये आपला जीवनक्रम पिकावरती कंप्लीट करत असते आहे किंवा पूर्ण करत असते आहे. जवळपास 15 ते 16 पिढ्या या किडीच्या 1 वर्षभरामध्ये आपणाला आढळून येतात. त्यामुळे या किडीचं व्यवस्थापन करताना आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन आराखड्यांचा वापर होणं अत्यंत गरजेचं आहे. याच्यामध्ये जर पाहिलं आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन आराखड्यामध्ये रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमीत कमी करून आपण जैविक कीटकनाशकं वनस्पतीजन्य कीटकनाशकं यांचा वापर होणं अत्यंत गरजेचं आहे. यामध्ये कुठलंही कीटकनाशक वापरताना आपण त्या किडीची आर्थिक नुकसान पातळी विचारात घेणं अत्यंत गरजेचं आहे. किडीनं जर पिकावरती आर्थिक नुकसान पातळी ओलांडली असेल तरच आपण कीटकनाशकांचा वापर होणं किंवा किडीच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांचा वापर करणं आवश्यक आहे. याच्यामध्ये जर पाहिलं आपण ही जर कीड आहे घाटे अळी आहे ती जवळपास 40% पिकाचं नुकसान करते. त्यामुळे या किडीला आपण राष्ट्रीय कीड देखील म्हणतो. या किडीच्या व्यवस्थापनासाठी आपण सुरुवातीपासूनच जर आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन आराखड्याचा जर आपण आधार घेतला तर याच्यामध्ये आपण कामगंध सापळे वापरणं अत्यंत गरजेचं आहे. यामध्ये जर आपण पाहिलं कामगंध सापळ्यामध्ये हेलिलूर जो आहे तो हेलिलूर आपण हेलिलूरचे कामगंध सापळे जे आहेत ते कामगंध सापळे आपण हेक्टरी 5 आपणाला वापरणं अत्यंत गरजेचं आहे. हे हेलिलूर कामगंध सापळे हेक्टरी 5 असं हे प्रमाण आहे. या हेलिलूरमध्ये आपण मादी पतंगाचा वास दिलेला लूर आपण ठेवला असतो. या मादी पतंगाच्या वासामुळं आपणाला हे जे नर पतंग आहेत हेलिओथिसचे किंवा आपले हेलिकोवर्पा किंवा घाटे अळीचे पूर्णपणे इथे ह्या कामगंध सापळ्यामध्ये आकर्षित होतात आणि याच्यामध्ये अडकून पडतात व ते ह्या फिरोमोन ट्रॅप किंवा कामगंध सापळ्याचं मेकॅनिझमचं असं आहे की एकदा ह्या कामगंध सापळ्यामध्ये पतंग अडकले की परत त्याच्यातून ते बाहेर येऊ शकत नाहीत. हे कामगंध सापळ्यामध्ये आपणाला पतंग आढळून येत आहेत. अशा प्रकारे पर्यावरणाशी सुसंगत अशा एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमध्ये जैविक घटक परोपजीवी मित्र कीटक जैविक कीटकनाशके वनस्पती कीटकनाशके यांचा सुयोग्य आणि सुसंगत वापर करून आपण पर्यावरणपूरक पद्धतीने या किडीचा जो प्रादुर्भाव आहे तो आपण आर्थिक नुकसान पातळीच्या खाली ठेवूया. नमस्कार. या यशोगाथा किंवा तज्ञांचं मार्गदर्शन तुमच्या अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये जरा उमेद निर्माण करू शकलं तर आम्ही ठरू तुमचे शेती मित्र. रोज संध्याकाळी म्हणजे सोमवार ते शुक्रवार रोज संध्याकाळी त्यासाठी तुम्हाला पाहावं लागणार आहे आमचा हा कार्यक्रम शेती मित्र. पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट, अचूक, बिनधास्त.